शिंदखेडा तालुक्यातील डाबली, धांदळणे, वडली, विकवेल, वडोदे, पाष्टे व मुडावत शिवारात मंगळवारी 27 रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व काही ठिकाणी बोरा एवढी गारपीट झाल्याने काढणीस आलेला दादर, गहू व हरभरा, मका, रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी डाबली, धांदळणे येथील सामाजिक कार्यकर्ते रामदादा पाटील सह शेतकऱ्यांनी केली आहे। याबाबत तलाठ्यांनी तहसील कार्यालयास प्राथमिक माहिती दिली आहे। डोळ्यांसमोर मेहनतीचे मोल वाहून गेले असून डाबली, धांदळणे, डोळ, नरडाणा, पाष्टे, मुडावत परिसरात आलेल्या अचानक अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे कष्टावर पाणी फेरले आहे। रात्रंदिवस घाम गाळून वाढलेली हरभरा व गहू, दादर पिके क्षणात जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत। काढणीच्या तोंडावर असलेले पीक वादळी वाऱ्यामुळे आडवे पडले तर पावसाने सर्वस्व हिरावून नेले। लाखो रुपयांचा खर्च करून उभे केलेले पीक नष्ट झाल्याने अनेक शेतकरी हतबल झाले आहेत। शेतात पडलेली पिके पाहून आता जगायचे कसे असा सवाल शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसला आहे। आधीच कर्जबाजारीपणा, वाढती महागाई आणि उत्पादन खर्चाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी या नैसर्गिक आपत्तीने पूर्णपणे खचून गेला आहे। या संकटाच्या काळात प्रशासन व शासनाने संवेदनशीलता दाखवून तात्काळ पंचनामा करावा व बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत व योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी आर्त मागणी डाबली, धांदळणे, होळ, नरडाणा, पाष्टे परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे। MTV न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत, शिंदखेडा। नमस्कार। काल शिंदखेडा तालुक्यातील डाबली, धांदळणे, होळ, बोराणे, नरडाणा जवळजवळ पूर्ण तालुक्यामध्ये बेमोसमी पावसामुळे आणि सोसाट्याच्या जोरात वाऱ्यामुळे आम्हा शेतकरी बांधवांचं गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा इतर इत्यादी पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। हे नुकसान खूप मोठं झालेलं आहे। आम्ही शेतकरी हवालदिल झालेलो आहोत। आमची प्रशासनाकडं खूप मोठी एक मागणी आहे की आमच्या नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी ही प्रशासनाकडे आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। खूप महागाचं बी बियाणं आम्ही शेतामध्ये टाकलेलं असताना अचानकपणे या बेमोसमी पावसाने त्याचा कहर या शेती पिकावर केलेला आहे आणि उभ्या पिकामध्ये हे बघा अक्षरशः गहू जे धरती आईच्या चरणी नतमस्तक केलेला आहे वरुण राजाने। तर मी प्रशासनाला, माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आम्हा शेतकऱ्यांचा त्वरित पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती।